आपण जाऊया आता मंदिरामध्ये आणि बघूया महालक्ष्मी आईचं दर्शन घेऊया। आई महालक्ष्मी देवीचं दर्शन आपण घेऊ शकतो। आणि भावाने चष्मा घेतलाय, एकदम हिरो दिसतोय। कुठले तुम्ही? हे कुठच्या पोरींकडे बघतोयस? जय शिवराय मित्रांनो, मी विनोद चिखले स्वागत करतो तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मंडळी, आपण आलोय केळशी गावामध्ये आणि केळशी गाव हे ऐतिहासिक गाव आहे। तर आपण मागे शिमग्यातसुद्धा आलो होतो आणि त्या शिमग्याचा सुद्धा आपण व्हिडिओ पाहिला होता। तर आपल्याला ग्रामस्थांकडून समजलं की केळशी हे गाव खूप ऐतिहासिक गाव आहे आणि पर्यटन स्थळसुद्धा आहेत केळशी गावामध्ये। तर आपण आलो आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये आणि महालक्ष्मी देवीची ना यात्रा आहे। तर यात्रेसाठी भक्तांची खूप रांग लागलेली असते, आपण बघतोय भाविकांची किती गर्दी आहे। आणि आता आहे ना संध्याकाळची वेळ आहे आणि आता हळूहळू रात्र होत जाईल, त्यानंतरला रात्रीचे सुद्धा कार्यक्रम असे चालू राहणार आहेत। तर आपल्याला पाहायला मिळणार आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून। तर चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। आणि बरोबर माझ्या तुम्ही मागे बघू शकता रथ आहे देवीचा, महालक्ष्मी आईचा। तर तो रथ उद्या सकाळी पहाटे मंदिरातून भक्तांच्या घरोघर आपल्याला पाहायला मिळेल, भेटीसाठी जाईल। तर सर्व काही आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। तर मित्रांनो, आपण आहोत बरोबर मंदिराच्या समोर आणि मंदिराच्या परिसरात। तर आपण बघूया मंदिराचा घुमट आपण बघतोय आणि परिसर कसा सजवलेला आहे आपण पाहू शकतो। तर अतिशय सुंदर प्रकारे सजावट केलेली आपण बघतोय मंदिराची। तर आपण जाऊया आता मंदिरामध्ये आणि बघूया महालक्ष्मी आईचं दर्शन घेऊया। आणि भाविकांची गर्दीसुद्धा बघतोय, अगदी मंदिराच्या आवारात परिसरातूनच आपण बघतोय भक्तांची गर्दी किती आहे। तर आतमध्ये गाभाऱ्यासुद्धा दर्शनासाठी रांग लागलेली आहे आणि समोर आपण बघतोय आईचा रथ आणि रथाला सजवायची सुरुवात अगदी आता पहाटे होईल, म्हणजे रात्री मध्यरात्रीपासून। तर आपण जाऊया मंदिरामध्ये, मंदिराचा प्रवेशद्वार म्हणजे गेट आहे। तर आपण आता आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये। मित्रांनो, आपण आहे ना आता मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आलेलो आहोत आणि आपण बघतोय गाभाऱ्यामध्ये आईचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची लागलेली रांग अगदी आपण बघू शकतो। ही मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर लागलेली रांग आहे, आपण बघू शकतो। आणि आपण आतल्या बाजूने जाऊया। तर मंडळी, आता आपण गाभाऱ्याच्या आतल्या बाजूला आलो आहे आणि बघू शकतो गाभाऱ्यामध्ये भक्तांची गाभाऱ्याच्या बाहेर रांग लागलेली आहे आईच्या दर्शनासाठी। आणि इकडे आपण भक्त बघू शकतो, भाविक भक्तजन अगदी आईच्या दर्शनासाठी सर्व भक्त आईचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत, आपण बघू शकतो। आणि खणा नारळाने ओट्यासुद्धा घेऊन आलेले आपण बघतोय, खणा नारळाने ओट्या भरण्यासाठी ते आपण बघू शकतो। आई महालक्ष्मी देवीचं दर्शन आपण घेऊ शकतो। भक्त दर्शन घेत आहेत आणि आपण बघूया मंदिराचा गाभारा। तर आपण बघू शकतो अतिशय सुंदर प्रकारे गाभाऱ्याची संरचना आहे। तर आता आपण मंदिरामध्ये आलो आहे आणि समोर देवीचा मुखवास बघतोय। तर हा मुखवास उद्या रथामध्ये बसून
भक्त दर्शन घेणार आहेत. तर आपण बघू शकतो इथे मंदिराच्या परिसरात, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये इथे आहे ना कीर्तनाचं वेळापत्रक लिहिलं आहे. म्हणजे आता चैत्री उत्सव, आता जी चैत्र मासात जी यात्रा असते देवीची, तर पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण इथे बघू शकतो. इथे फलकावर लिहिलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळते. शुभ सकाळ मंडळी, पुन्हा एकदा आपण आलोय मंदिराच्या परिसरात आणि आपण बघतोय मंदिर कसं सजवलेलं आहे. मंदिरामध्ये कीर्तन चालू आहे, तर आपण जाऊया बघूया. समोर रथ सुद्धा सजवला जात आहे, तर ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बघूया आपण आता. समोरच आपण बघतोय रथाची तयारी चाललेली आहे. दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. राजाधिराज रामचंद्र महाराज की. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंद. राज्यामध्ये एक अतिशय सुंदर, सर्वांग सुंदर असं मंदिर बांधायचं. सगळे कारागीर कामाला लागले, स्थपती कामाला लागले, सगळे स्थपती काम करतायत, मंदिर उभारतायत. पण तिथपर्यंत आपण काय करणार? आता समय आलेली आहे, आपण विडे वाटणी करायची आणि मग कसं काय मंदिर उभं राहतंय बघायचं. श्रोता भक्ताजी पांडुरंग हरी सर्वामुखी जगदंबे. कुठली बसवायची हेही ठरलेलं नाही. आणि या राजाच्या दरबारामध्ये एक ब्राह्मण आलाय. ब्राह्मण गरीब आहे, फाटकं धोतर नेसलेला, नुसतं फाटकच उपर्ण वरती टाकलेलं, तरवती काठी उपर्ण, तेजस्वी चेहरा आहे, शेंडी रुळतीये, स्वच्छ यज्ञोपवीत आहे. यज्ञोपवीत हे नेहमी स्वच्छ असावं बरं का श्रोता वक्ता श्री. आणि असा तो ब्राह्मण भस्मांकित तनू आहे, राजाच्या दरबारामध्ये आलाय. राजानं स्वागत केलं. नमो ब्राह्मण्य देवाय. नमस्कार, या बसा, उपविष्यताम. राजा म्हणाला, चला गुरुजी, मी अतिशय सुंदर मंदिर बांधलंय, ते तुम्हाला दाखवायला नेतो. राजाला मंदिर दाखवतोय, असं आहे तसं आहे, अमुक आहे तमुक आहे. ब्राह्मणानं एकच मूलभूत प्रश्न विचारला. म्हटले, राजा सगळं आहे बरोबर आहे, पण या म्हणाले मंदिरात तू कुठल्या देवतेची स्थापना करणार? ते काय राजाचं ठरलेलं नाही. मंदिरात कुठल्या देवतेची स्थापना करणार हे काही ठरलेलं नाही. ते म्हणाले, गुरुजी तुमचं मत काय आहे? या मंदिरामध्ये मी कोणता देव स्थापन करायचा? कारण मी मंदिर बांधलं, पण कोणता देव स्थापन करायचा हे काही माझ्या डोक्यात आलेलं नाही. तेव्हा गुरुजी, आपण मला मार्गदर्शन करा. तुम्ही ज्याप्रमाणे सांगाल त्याप्रमाणे त्या देवतेची मूर्ती या सुंदर मंदिरात. मंदिराचं वर्णन काय करावं? रत्नखचित अशा प्रकारचे सगळे मंदिर आहे, उत्तम शिखराला शोभा आहे, सगळीकडे हिरे माणके पाचू मोती यांचा खच आहे. तुम्ही म्हणाल, बुवा असं मंदिर खरंच असतं? ऐकून ठेवायला आपली काय हरकत आहे? आणि असं ते मंदिर. राजा, या तुझ्या मंदिरासाठी एकच मूर्ती म्हणाले मला योग्य वाटते, ती म्हणजे इथून जवळच असलेल्या नीलाचल पर्वतावरती एक, मी पाहिलेलं नाही पण ऐकलंय, नीलमाधवाची अतिशय सुंदर मूर्ती आहे. ती नीलमाधवाची मूर्ती आण आणि तुझ्या मंदिरात प्रतिष्ठापित कर. निश्चितपणाने राजा, तुझं मंदिर आणखीन सुंदर दिसेल. मग गुरुजी, नीलमाधव शोधायचा कुठे? कारण माधव सगळीकडे असतात, कोण असतील तर माफ करा. नील गेला माधव कुणीकडे अशी परिस्थिती होती, पण नील माधव शोधायचा कुठे?
ते म्हणाले मला एवढंच माहितीये, इथून जवळ नीलाचल पर्वत आहे, या नीलाचल पर्वतावरती नील माधवाची सुंदर मूर्ती आहे, याच्या पलीकडे मला राजा काहीही माहिती नाही. आणि राजानं दौंडी दिली महत्व महाराज सगळीकडे. जो कोणी नील माधवाची मूर्ती शोधून आणेल त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं जाईल. हो वाजवावं जरा ताबल्यावर. म्हणजे काय आहे माहितीये का, आम्हाला पण जरा श्रोता नील माधवाची दौंडी सगळीकडे भेटली. आद झाली दिशा उजळत्या, ब्रह्मांडाच्या ब्रह्मांडाच्या नयनावरची ओसरली ग्लानी. प्रभात झाली दिशा उजळली, मावळली रजनी रजनी काय बालकवीने सुंदर वर्णन केलंय. आणि अशा या रम्य वेळेला हा विश्वावसूच्या राजवाड्याजवळ आल्या. विश्वावसूला एक सुंदर कन्या आहे बरं का. सकाळच्या वेळेला न्हायलेली ती विश्वावसूची कन्या केस उन्हात वाळवत बसली होती बरं का. तेव्हापासून माहितीये उन्हात बसल्यानंतर डी विटॅमिन मिळतं. पाहता क्षणी ती ह्याच्या प्रेमात पडली. तो नाही पडला प्रेमात. याच कारण आहे आपण कशासाठी आलोय, काय करायचंय आणि काय वागायचंय हे ज्याला कळलं तो आयुष्यात कधीही भरकटत नाही. मंडळी आजच्या कीर्तनातून वाक्य लिहून घ्या. आपल्याला काय करायचंय हे ठरलं पाहिजे. काही लोकांचं काय करायचंय हे ठरलेलं नसतं, त्याच्याबद्दल आपल्याला जास्त बोलायचं नाही. आणि झालं मंडळी, विश्वावसू घरात नाहीये. या मुलीनं लगट करायला सुरुवात केली जशी देवयानीनं कच्याजवळ केली. डॉक्टर सांगितलं तर
पाटाला कोणच नाही आज. तर बघतोय मंडळी केळशी गावातील श्री महालक्ष्मी आईच्या रथोत्सवाला सुरुवात झालेली आहे. माहित नसेल अचानक माहितच नव्हतं त्याला टायमिंग. आरती चालू होती प्रसाद चल. तर मित्रांनो बघतोय आपण महालक्ष्मी देवीच्या रथाला किती भक्तांची गर्दी आहे आपण बघू शकतो अगदी भाविकांची. भक्तांची प्रचंड अशी गर्दी आणि सकाळची वेळ आपण बघू शकतो. तर आपण बघतोय सर्व भाविक पुढे आहेत आणि त्याचबरोबर गावकरी मंडळी पुढे आहेत आणि मागून आपला देवीचा रथ येतोय आपण बघू शकतो. तर नुकताच महालक्ष्मी देवीचा रथ मंदिरातून बाहेर निघून आता घरोघर फिरणार आहे.
तर मंडळी आपण आलोय काल संध्याकाळी दुर्गादेवीच्या जत्रेसाठी आणि आपण बघतोय आज केळशी गावामध्ये मोठ्या उत्साहात आनंदात दुर्गादेवीची यात्रा तर मंडळी बघतोय आपण केळशीच्या महालक्ष्मी देवीच्या यात्रेला असणारी जी धमाल आहे, मज्जा आहे, महालक्ष्मी आईच्या रथाची जी मजा आहे ती आपण बघू शकतो. भाविकांच्या मनात जो असणारा आनंद उत्साह तो आपण आजच्या व्हिडिओतून बघतोय. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल, शेवटपर्यंत बघत राहा आजचा व्हिडिओ. तर बघतोय आपण महालक्ष्मी देवीच्या रथाला खान किती लोकांनी घातलेले, अगदी भाविकांनी, प्रचंड भाविकांची गर्दी आपण बघू शकतो. भाविकांच्या मनात आपण बघतोय अगदी प्रचंड असा भक्तिभाव भरभरून भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर बघतोय म्हणजे मागच्या बाजूने येतोय रथ आणि आपण आलोय पुढे, आणि पुढे आल्यानंतर आपल्याला समोर पाहायला भेटते सुंदर अशी छान प्रकारे रांगोळी काढलेली बघतोय आपण. तर काका इथे रथ बसणार आहे ना, तर बघतोय आपण इथे आहे ना रथ बसवला जाणार आहे आणि सुंदर प्रकारे रांगोळी रेखाटलेली साकारलेली आपल्याला पाहायला मिळते. खूप छान प्रकारे रांगोळी काढलेली आहे. मित्रांनो बघतोय आपण आपल्याला आज गर्दीच गर्दी पाहायला भेटते केळशी या गावामध्ये, आणि इथे आपण बघतोय समोर सुंदर असे छान प्रकारे रांगोळी साकारलेली आहे आणि समोरून आपला रथ येतोय. तर इथे आता रथ बसणार आहे आणि घरोघरी आपल्या ज्या आरत्या येतो त्या देवीच्या चरणी अर्पण केल्या जात आहेत. तर बघूया आपण. खरंच खूप धमाल आहे, खूप मज्जा आहे, एन्जॉयमेंट. तर आपण पहिल्यांदा आलो आहे आणि पहिल्यांदाच बघतोय. याच्या अगोदर व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, लोकांचे फोटोज पाहिलेले होते, परंतु प्रथमच प्रत्यक्षपणे हा जो आनंद आहे, उत्साह आहे, तो मलासुद्धा अनुभवता येतोय. तर तुम्हीसुद्धा जर अनुभवला नसाल तर नक्कीच एक वेळ येऊन जा. आणि दरवर्षी आहे ना महालक्ष्मी देवीची जत्रा ही हनुमान जयंतीच्या दिवशीच असते, आणि हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे 4-5 दिवस तरी आधीपासूनच हा जो कार्यक्रम असतो, उत्साह असतो, तो जोरदारपणे मंदिरामध्ये चाललेला असतो. आणि हनुमान जयंतीच्या दिवशी यात्रा असते, तर देवीचा रथ फिरवला जातो गावामध्ये, आणि भक्तांच्या मनात, गावकऱ्यांच्या मनात जो आनंद उत्साह असतो तो त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या मनात जो काही दाटलेला असतो तो आज आपल्याला इथे पाहायला मिळतोय. सगळे गावकरी मंडळी इथे एकत्र आलेले आपण बघतोय, आणि आजूबाजूच्या गावातून सुद्धा, परिसरातून सुद्धा लोक आलेले आहेत. जसा की मी आलोय तसे त्याचप्रमाणे इतर लोकसुद्धा आलेले आहेत. आणि आपण बघतोय देवीचा रथ पुन्हा मागच्या दिशेला गेलेला आहे. आणि आपण जो आज रथ पाहतोय ना तो खूप मोठा रथ आहे. आपल्या अंजन केळशी पट्ट्यामध्ये सर्वात मोठा रथ.
तर आपण बघतोय रथ आता आपल्या दिशेने येतोय आणि गर्दी तर खूप प्रचंड आहे, बघू शकतो आपण. बघूया आपण रथाची मज्जा, आनंद घेऊया. आणि आपण बघतोय पब्लिक, प्रेक्षक, त्याचप्रमाणे भक्त अगदी जिकडे तिकडे उभे राहून या जत्रेचा आनंद घेताना आपण बघतोय. फोटोग्राफर, कॅमेरामॅन जिकडे तिकडे उंचावर राहून या नजाऱ्याचा आनंद घेताना आपण बघतोय. मित्रांनो, आपण बघतोय रथ स्थानापन्न झालेला आहे आणि आईचं दर्शन घ्यायला आपण बघतोय भक्तांची किती गर्दी आहे. इथे रथामध्ये आपण बघतोय भक्त किती आतुरलेले होते आईच्या दर्शनासाठी. तर आपण बघू शकतो रांग लागलेली आहे आईचं दर्शन घेण्यासाठी. तर बघतोय मित्रांनो, रथ स्थानापन्न झालेला होता आणि आता पुन्हा एकदा रथ गावकरी मंडळी उचलून घेताना आपण बघतोय. आणि समोर आपला तिथं अंक्या भाऊ पण आहे.
तर मंडळी बघतोय आपण पुन्हा एकदा रथ आता इथे बसणार आहे. तर मित्रांनो आता आपण केळशी बाजारामध्ये आहोत आणि काळभैरव मंदिराच्या जवळच आणि आपण बघू समोर आहे श्री काळभैरव देवाचं मंदिर आणि इथे आहे श्री मारुतीरायाचं मंदिर. श्री मारुतीराया हनुमान मंदिर आहे आणि आज हनुमान जयंती आहे. तर हनुमान जयंती निमित्त आपल्याला माहीत आहे आपल्या केळशी गावामध्ये महालक्ष्मी देवीची यात्रा दरवर्षीप्रमाणे आहेच. त्याचबरोबर आपल्याला मारुतीरायाचं हनुमानाचं सुद्धा बजरंगबलीचं दर्शन होतं आहे सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आणि केळशी गावामध्ये आहेत ना देवदेवतांची खूप सारी मंदिरं आहेत आणि केळशी हे खूप ऐतिहासिक असं जुनं मंडळी. आता आपण आहोत श्री काळभैरव मंदिरामध्ये आणि बघू शकतो भक्तांची भाविकांची प्रचंड अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तर आपल्या महालक्ष्मी देवीचा रथ मागून येत आहे. पुढे आपले रथासोबत असलेले मंडळी पब्लिक आपण बघतोय मागून संपूर्ण पब्लिक भक्त भाविक आहेत. त्याचबरोबर इकडे बघतो आपण खूप सारी गर्दी आपल्याला पाहायला मिळते महालक्ष्मी आईच्या रथासाठी आणि आईच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो बघतोय आपण श्री काळभैरव देवाच्या मंदिरामध्ये महालक्ष्मी देवीचा रथ आता बसवणार आहेत. एक मोबाईल ठेवलाच वाटतं. तर मंडळी बघू शकतो आपण श्री काळभैरव मंदिरामध्ये अतिशय जोरदार असं जल्लोष उत्साह आनंद आणि स्थानापन्न झालेला आहे. तर बघतोय भक्तांच्या मनात असलेलं भक्तिभाव आणि श्रद्धा त्याचबरोबर आनंद उत्साह प्रचंड असा भरभरून भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण बघू शकतो आईच्या दर्शनासाठी आणि आईच्या रथाला भाविकांची भक्तांची गर्दी. तर मित्रांनो बघूया आपण आता श्री काळभैरव मंदिरातून सुद्धा आता रथ उचलला जातोय आणि आता पुढच्या मार्गस्थ होतोय. तर बघूया जी काय रथाची मजा आहे जत्रेची आई महालक्ष्मीच्या जत्रेची मज्जा एन्जॉयमेंट आहे जी काय ते आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांच्या मनात अगदी भक्तिभाव भरलेला आहे. मौज मजा सर्व करतायत. तर पाहतोय मित्रांनो रथ फायनली उचललेला आहे आणि आता मार्गस्थ होणार आहे. तर
तर बघतोय आपण महालक्ष्मी देवीच्या रथयात्रेची धमाल मस्ती जी काय मौज मजा आहे. तर बघतोय मंडई आणि इकडे सर्व दुकानं लागलेली आहेत. जत्रा फुललेली आहे, भरलेली बघतोय आपण. तर आता सर्व मंडई निघालेली आहे. आपले रथ निघाले पुढे, तर रथाच्या मागोमाग रथासोबत आपले माणसंसुद्धा निघालेत मंडई. आपण महालक्ष्मी देवीची जत्रा आणि जत्रेतील वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण समोर बघू शकतो, अगदी माणसंसुद्धा बघू शकतो, पब्लिक आणि खूप साऱ्या प्रकारची दुकानं आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण एक झलक अशीच रस्त्याने चालत जाऊन पाहूया. तर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बघूया काय काय आहे दुकानांमध्ये. तर बघत जाऊ आपण. आता दाखवतो मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नक्कीच तुम्ही पहा. इकडे चप्पलचं दुकान आहे, लेडीज चप्पल आहेत. त्यानंतर इकडे देवदेवतांचे फोटोज आहेत, तिकडे मूर्त्या आहेत आपण बघू शकतो, रांगोळ्यांचे साचे आहेत. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो लहान मुलांची खेळणी, ढोल. इकडे सुद्धा गाड्या वगैरे आहेत लहान मुलांसाठी. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्याला बघायला भेटत आहेत. त्याचप्रमाणे इकडे पुढे गर्दीसुद्धा खूप आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम येईल, म्हणजे अडचण येतील तुमच्यापर्यंत, म्हणजे दुकानात काय वस्तू आहे ते दाखवण्यासाठी. तर बघूया इकडे काय आहे. इकडे लेडीज बॅग्स वगैरे आहेत. इकडे सुद्धा चप्पल आहेत. पुढे सुद्धा अजून आपल्याला दुकानं पाहायला मिळतात, परंतु आपण आता पुढे जात नाहीत कारण पुढे गर्दी आहे. थोडीशी दुकानं आहेत पुढे सुद्धा. तर आपण पुन्हा मागच्या बाजूला वळूया. आणि इकडे सुद्धा लहान मुलांची खेळणी, कारण जत्रेमध्ये आहेत ना लहान मुलांचाच जास्त खेळण्यांचा खप होतो आणि लेडीजचा. कारण महिलांचं म्हणजे बायकांचा असा स्वभाव असतो ना की त्यांना कुठची वस्तू बघितल्यावर त्यांना राहत नाही. आणि लहान मुलंसुद्धा तशीच असतात. तर लहान मुलांनासुद्धा कुठची गोष्ट समोर दिसली ना तर ते रणगाणं करतात, म्हणजे एखादी वस्तू पाहिजे म्हणून हट्ट धरतात. तसेच लेडीज लोकांचं आहे. लेडीज लोकांकडे काय पैसे असतात, त्यांना समोर कुठली पण वस्तू दिसली ना की लगेच इकडे आईस्क्रीम आहे, तर कुठली पण वस्तू दिसली ना लेडीज लोकांना की लगेच ते घेऊन मोकळ्या होतात. तर त्यामुळे आहे ना खूप दुकानं जे चालणारे असतात ना त्याच वस्तू आपल्याला जत्रेमध्ये पाहायला मिळतात. इकडे बेल्ट आहेत, इकडे लहान मुलांची खेळणी आहेत. बघितलं आपण लहान मुलांची खेळणी आहेत ना जत्रेमध्ये आपल्याला खूप पाहायला मिळत आहेत. तर हे पोरं आलेत. कुठल्या तुम्ही? केशीतलेच. आपल्या विनोदी विनोद ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलवर व्हिडिओ पाहायला भेटेल. मग काय खरेदी काय केलीत? आणि भावाने चष्मा घेतलाय, एकदम हिरो दिसतोय. हे तुझ्या पोरींकडे बघतोयस? ए विनोदी विनोद ब्लॉग सातांबा आडेबाट्यावर. तर जाऊया. आपल्याला सबस्क्रायबर वाढवलेले आहेत. पब्लिकच आहे यार. जत्रा कशी फुललेली आहे बघा, आपण बघू शकतो. एकदम माणसांना फिरायला जागा नाही. हो, इकडे खेळण्याची दुकानं, इकडे लेडीज पर्स. आणि फायनली मला हे पहिलंच दुकान सापडलं आहे जे की कपड्यांचं दुकान आपल्याला इथे पाहायला भेटते जत्रेमध्ये. आणि हे पहिलंच दुकान आपण बघतोय. खूप सारे आता आपण जत्रा संपूर्ण कव्हर केली, परंतु आपल्याला एवढ्या दुकानांमध्ये आहे ना हे एकमेव कपड्यांचं दुकान इथे आता सापडलं आहे. नाहीतर बघितलं तर लहान मुलांची खेळणी, लेडीज सामग्री आहे बहुतेकच्या दुकानांमध्ये. तर इथे आलो, इथे सुद्धा लेडीज सामग्री. पुढे आपण बघतोय, पुढे बघितल्यानंतर आपल्याला बघतोय घरगुती वापरातल्या ज्या आपल्या वस्तू असतात त्या सर्व वस्तू, हत्यारं आपल्याला इथे पाहायला मिळतात त्या दुकानामध्ये. अवजारं आहेत शेतीसाठी लागणारी म्हणा किंवा घरी आपल्याला वापरायला लागणारी. हां, तर इकडे आपला तो भाऊ तिकडून आपला आवाज देतोय. खूप सारे लोक आहेत ओळखीचे मंडई. बघतोय खूप सारे असे जत्रा आहे ना
भरभरून आपण बघतोय जत्रेमध्ये खूप काही आहे पाहण्यासारखं घेण्यासारखं, परंतु आपल्याला जे पाहिजे ते आपण घेतो. तर आपण आहे ना एक मगाशीच हे घेतलं आहे, आपल्या गाडीत हवा भरण्यासाठी पंप घेतला आहे. तर तेवढंच आपण घेतलेलं आहे, बाकी काही घेतलेलं नाही. खूप काही आहे जत्रेमध्ये. जत्रा तर मंडळी बघतोय आपण लहान मुलं कसे जत्रा गाजवून टाकतायत. तर बघतोय मंडळी आता आपला रथ येऊन पोचलाय पारावरती. मित्रांनो आपण बघतोय अखंड भाविक केशीगावचे, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या गावातील भाविक भक्त मंडळी आलेले आहेत. तर आपण बघतोय इथे गर्दी, आणि आपण अशा एका स्पॉटवरती आहोत तिथे आता आहे ना रथातून देवी बाहेर काढली जाईल आणि त्यानंतर रथावरती आहेत ना गुरव चरतील. आणि एक अनोखी वेगळी प्रथा जी केशीगावामध्ये जी महालक्ष्मी देवीच्या जत्रेला आपल्या पाहायला मिळते ती आपण पाहणार आहोत. एक अनोखी प्रथा तर पाहूया आपण, आणि त्यामागे सुद्धा काहीतरी इतिहास आहे, परंतु येथील ग्रामस्थांना विचारल्यानंतरच तो आपल्याला इतिहास माहीत पडेल. तर बघूया. तर मंडळी बघतोय आपण संपूर्ण पब्लिक इथे जमा झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आता आहे ना रथातून देवीला सोडून, म्हणजे देवीला बाहेर काढून देवी या मार्गाने अगदी मंदिराच्या दिशेने आहे ना गावकरी मंडळी धावत सुटणार आहेत. ते मंदिरात थेट जाऊन पोचतील आणि इथे रथावर मगाशी बोलल्याप्रमाणे गुरव बसतील आणि इथे रथ फिरवला जाणार आहे. अजूनसुद्धा आपल्याला तो पाहायचा आहे, जे एक आगळीवेगळी प्रथा. तर बघूया. संपूर्ण गाव
गाववाले आणि भक्त भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर हा जो मार्ग आहे तो मंदिराच्या दिशेने जाणार आहे आणि याच मार्गाने आपण त्याच मार्गात आहोत जिथून देवीला धावत गावकरी मंडळी घेऊन जाणार आहेत. तर पाहूया आता आपण. तर बघतोय म्हणजे गावकरी देवीला घेऊन मंदिराच्या दिशेने पळत जाताना आपण बघतोय. तर बघतोय म्हणजे आपण गावकरी मंडळी देवीला घेऊन मंदिराच्या दिशेने निघालेले आहेत आणि आता आपण बघणार आहोत रथावरती गुरव बसणार आहेत, चढणार आहेत आणि त्यानंतर आता पुढील आगळी वेगळी प्रथा आगळा वेगळा कार्यक्रम आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. तर तो सुद्धा आता आपण बघूया. रथ इकडे मागे आपण पुढच्या दिशेला आलो होतो कारण आपण बघू शकतो अगदी प्रचंड अशी गर्दी इथे माहोल आपण बघू शकतोय. चला रथाच्या दिशेने जाऊया आणि पाहूया काय आता आपल्याला पाहायला मिळणार आहे.
तर मित्रांनो, आता आपण आलोय महालक्ष्मी मंदिराच्या परिसरामध्ये आणि आपण बघतोय रथ समोर आणि जवळजवळ आता सगळा रथयात्रा समाप्त होणार आहे आणि आपण मंदिराच्या परिसरात आहोत. बघू शकतो समोर मंदिर बघतोय आपण, अगदी सजवलेलं आहे सुंदर प्रकारे आणि आता रथ आणून इथे आहे त्या जागेवरती स्थानापन्न होणार आहे आणि त्यानंतर रथाचं विसर्जन होईल, समाप्ती होईल आणि अशा प्रकारे यात्रा जवळजवळ संपणार आहे. तर आपण बघूया. तर मित्रांनो, बघितलं आपण रथ मंदिराच्या परिसरात म्हणजे जे स्थान आहे त्या स्थानावरती आणून बसवलेलं आहे आणि त्या आता जवळजवळ आपली रथयात्रा समाप्ती झालेली आहे. आपण बघतोय भाविक भक्त अगदी प्रचंड मोठ्या संख्येने इथे आपल्याला उपस्थित आहेत, पाहायला भेटतंय. तर मित्रांनो, आपण काल संध्याकाळपासून आलो होतो केळशी या गावामध्ये आणि आपण बघितली महालक्ष्मी देवीची रथयात्रा आणि अत्यंत आनंदात उत्साहात आपल्या महालक्ष्मी देवीची यात्रा पार पडलेली आहे, आपण सर्वांनी पाहिली. तर तुम्हाला नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल. रथ आपण मंदिरामध्ये जे स्थान आहे त्या स्थानावरती नेऊन बसवलेलं आहे आणि आता आहे ना रथयात्रा समाप्ती झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्कीच सर्वांनी लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.